नाशिकच्या राजकारणातून आहे। नाशिकमध्ये एकीकडे प्रचाराची धामधूम सुरू असताना दुसरीकडे निवडणुकीच्या रिंगणातील सर्वात वयोवृद्ध उमेदवार इंदुबाई नागरे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवणाऱ्या इंदुबाई नागरे या पहाटे उठून आपल्या गोठ्यात गायींना चारा घालतायत। शेतामध्ये खुरपाणी करूनच प्रचारासाठी त्या घराबाहेर पडत असतात आणि त्यांचीच ही दृश्य आपण बघत आहोत। शेतातली कामं करून त्या प्रचाराला सुरुवात करतात। नाशिकमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्षाचे उमेदवार लोकांच्या घरोघरी जाऊन, काही जण जॉगिंग ट्रॅकवर जाऊन सकाळच्या सुमारास प्रचार करतायत। मात्र आपण सध्या ज्या गोठ्यामध्ये आहोत त्या गोठ्यामध्ये नाशिकच्या प्रभाग क्रमांक 10च्या शिवसेनेच्या उमेदवार इंदुबाई नागरे या दररोज येतात, इथल्या गायींची सेवा करतात, त्यांना खाण्यापिण्यासाठी चारा देतात आणि त्याच्यानंतर सकाळपासून प्रचाराला सुरुवात करतात। आपण बघतोय की इंदुबाई ज्या आहेत त्या अद्यापही आपल्या गोठ्यात आहेत आणि इथे आल्यानंतर सकाळच्या सुमारास पहिले सगळ्या गायींना या ठिकाणी चारा घातला जातो, त्याच्यानंतर त्यांची सेवा केली जाते आणि नंतर त्या या ठिकाणी प्रचाराला निघतायत। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9।